आज मी तुम्हाला झटपट अशी भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा चण्याच्या डाळीचं पीठ 1 वाटी घेतलेले आहे आणि आपण जो जेवतो ना तो चमचा 1 तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे दोन्ही पीठ पहिले मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये आपल्याला ओवा टाकायचे, अर्धा चमचा, छोटा अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे। 2 चिमूट हिंग पावडर घेतलेली आहे। 1 चमचा लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे। 4 ते 5 पाकळ्या फक्त लसणाच्या आहेत त्या आणि 4 हिरव्या मिरच्या आहेत, अशा कुटून घेतलेल्या आहेत त्या। चवीनुसार मीठ टाकायचं। हे मिक्स करून घेऊया। मिक्स करून झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि कढीपत्त्याचे बघा मी छोटे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। कढीपत्त्यानं काय होतं, चव छान येते। एकदम बारीक कापून जरी टाकला तरी चालू शकतं। ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे, थोडी जास्तच घेतलेली आहे। आपण हमेशा काय करतो, कांदा वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने करतो, तर तुम्ही अशा पद्धतीने पण करून बघा, मस्त असे होतात। हे सगळं मिक्स केलं की ह्याच्यामध्ये बघा आपल्याला 2 चमचे गरम तेल घालायचे, एकदम कडक तेल असं 2 चमचे घालायचे। आता हे पण मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये 1 चिमूटभर मी खायचा सोडा टाकणार, एकदम 1 चिमूटभर टाकलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून ही आपल्याला कालवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीत बघा कालवून घ्यायचं आहे, जास्त पण घट्ट नाही जास्त पण पातळ नाही। आणि चांगलं असं हाताने जेवढं तुम्हाला फेटता येईल ना तेवढं फेटून घ्यायचं, म्हणजे भजी मस्त अशा आतनं जाळीदार अशी होतात। तेल गरम झालेलं आहे बघा, गॅस मीडियम आहे। त्याच्यामध्ये असे सोडून घ्यायची बघा। आपल्याला काय ती गोलच अशी करायची नाही, ती वाकडे तिकडे जरी झाली तरी चालतात, पण खायला एवढी छान अशी लागतात ना, तुम्ही करून बघा। आणि पीठ काय करायचं, जास्त पातळ पण करायचं नाही जास्त पण घट्टच नाही। आपण कायम काय करतो, कांदा घालून करतो, भाज्या कोणत्या पण वापरून करतो, तर अशा पद्धतीनं करून बघा, चवीला लय भारी लागतात हे। ह्याच्यामध्ये जरी नुसतं तुम्ही मीठ जरी टाकून जरी बनवले ना तरी पण छान लागतं, तुम्ही तसे पण करून बघा। आता हे मीडियम गॅसवरच करायचे आहेत आपल्याला, हे बारीक गॅसवर वगैरे करायचे नाही। ते पलटी करून घेते मी आणि लय भरभर होतात, असं झटपट। असं काय होतं, पावसाळ्याच्या दिवसात काहीतरी वेगळं, बाकी ती मस्त फुगलेले आहेत। आता हे आपण काढून घेऊया आणि भाजायला पण लय वेळ लागत नाहीत, आतपर्यंत चांगली भाजली जातात। अशा पद्धतीनं बघा काढायचं। ह्याच्याबरोबर मिरच्या वगैरे सुद्धा तळून घ्यायच्या। आता मी काय करते, राहिलेले भजी करून घेते आणि त्याच्याबरोबर मिरच्या पण तळून घेते, कारण मी खूप साऱ्या रेसिपीमध्ये दाखवल्यात मिरच्या कशा तळायच्या। तर अशा पद्धतीनं तुम्ही करून घ्या। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।